मुरुड 108 रुग्णवाहिका बंद प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. उपसभापती महेश चव्हाण उपस्थित मुरुडमध्ये 108 रुग्णवाहिका रस्त्यातच बंद पडल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुरुड ग्रामीण रुग्णालयात धडक देत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण हेही उपस्थित होते. त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत रुग्णवाहिका सेवेतील निष्काळजीपणाबाबत संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गलांडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करत या प्रकरणातील जबाबदारांवर कारवाई करण्याचा आग्रह धरला. दरम्यान बैठकीनंतर उपसभापती महेश चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट माहिती आम्ही आज त्यांचा अहवाल जो काही पाठवलेला आहे तो पत्रव्यवहार केलेला आमच्या कार्यालयाला मागून घेतलेला आहे. ते 2 दिवसामध्ये पाठवून देतो असं त्यांचा शब्द आहे. तो अहवाल आल्याच्यानंतर अमित भायांकडं सन्माननीय आमचे नेते अमित भाई देशमुख साहेबांकडे तो अहवाल आम्ही पाठवू आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई साहेबांच्या माध्यमातून होईल. सर 102चा अतिरिक्त भाग 108 वर पडतोय असं काहीसा भाग दिसतोय आणि 100% ही गाडी खूप जुनी आहे. मुरुडच्या दृष्टिकोनातून इथून लातूर 40 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि जर इमर्जन्सी असेल तर काही इमर्जन्सीसाठीच 108 वापरली जाते, परंतु 102चा भार अतिरिक्त 108 वर पडला जातो. आपण नवीन गाडीसाठी आपल्या माध्यमातून काही मागणी करा का आणि खरोखरच या मुरुड ग्रामीण रुग्णालयाला अशा ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे सर? नाही, 100%. कारण मुरुड हे 60-70 हजार लोकसंख्येचं मोठं शहर आहे. तालुका जरी नसेल तरी मोठं शहर आहे. अनेक आसपासच्या गावांचा 25-30 खेड्यांचा या मुरुड ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क येतो. त्यामुळे 108 ही ॲम्ब्युलन्स इथं आवश्यकच आहे. तिची 5.5 लाख किलोमीटरच्या आसपास काही तर रनिंग त्या गाडीची झालेली आहे. ती गाडी आज त्याचे ड्रायव्हर जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्या चर्चेतून असं निदर्शनास आलं की ती गाडी चालण्यास सक्षम नाही आज, कारण सारखं सतत मेंटेनन्स निघतं आहे आणि 25-30 वेळा हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की 25-30 वेळा गाडी पेशंटमध्ये असताना, सिरियस पेशंटमध्ये असताना बंद पडलेली आहे. त्याच्यातून पेशंट काढून दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट करून परत लातूरला घेऊन जावं लागलं. अशी परिस्थिती असताना इथल्या संबंधित अधिकाऱ्यांचं पण महत्त्वाचं काम होतं की 102च्या ज्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ॲम्ब्युलन्स आणि आमदार निधीतून काही ॲम्ब्युलन्स आलेले आहेत 102, त्या ॲम्ब्युलन्ससाठी ड्रायव्हर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडे किंवा जे काही संबंधित वरचे जिल्हा पातळीवरचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करणं हे त्यांचं काम होतं आणि त्यांनी ते केलं आहे असं आम्हाला सांगितलेलं आहे. ते अहवाल आम्ही मागून घेतलेले आहे. ते आल्यानंतर त्याच्यावर आम्ही सविस्तर आपल्यासोबत संपर्क करू. या सर्व प्रकारावर सरांनी सविस्तर आपल्याला सर्व सांगितलेल्या बाबी आहेत आणि लवकरच मुरुड ग्रामीणला नवीन ॲम्ब्युलन्स मिळावी अशी केली. या घटनेमुळे मुरुडसह परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.